नमस्कार. आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता पुढील 2 श्लोकात देवोपासकांना त्यांच्या उपासनेचे फल कसे व काय मिळते याचे वर्णन भगवंत करतात. श्लोक 21. यो यो यायान्तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. श्लोकाचा अर्थ: जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. याचा दोनदा प्रयोग करून भक्तांची व यामचा दोनदा प्रयोग करून देवतांची अनेकता दाखविली आहे. याचा आशय असा की सकाम भक्त सुद्धा पुष्कळ प्रकारचे असतात आणि त्यांची आपापली कामना व प्रकृती यांच्या भेदामुळे त्यांचे इष्टदेवही वेगवेगळे असतात. देवाच्या सत्तेबद्दल, त्यांचा प्रभाव व गुण याबद्दल व पूजनाचे प्रकार आणि त्याचे फलाबद्दल पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने ज्या देवाच्या ज्या मूर्तीचे विधान असेल तशी त्याची धातू, काष्ठ, माती, पाषाण इत्यादीची मूर्ती किंवा चित्र यांची विधीपूर्वक स्थापना करून किंवा मनाने मानसिक मूर्ती निर्माण करून ज्या मंत्राच्या जितक्या संख्येच्या जपाने व ज्या सामग्रीने पूजेचे जसे विधान असेल त्याच मंत्राचा तितक्याच संख्येने जप करून त्याच सामग्रीने त्याच विधानाप्रमाणे पूजा करणे, देवांच्यासाठी अग्नीमध्ये आहुती देणे, यज्ञ इत्यादी करणे, देवांचे ध्यान करणे, सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादी प्रत्यक्ष देवांचे पूजन करणे आणि त्या सर्वांना यथाविधी नमस्कारादी करणे, हे सर्व म्हणजेच देवांच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजणे होय. जो जो मनुष्य ज्या ज्या देवतेचा भक्त होऊन श्रद्धेने यजन पूजन करू इच्छितो त्या त्या मनुष्याची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी मी अचल म्हणजे दृढ करून देतो. ते दुसऱ्याकडे न जाता माझ्याचकडे यावे असे मी करीत नाही. जरी त्या त्या देवतांच्या भक्तीपासून कामना असल्या कारणाने त्यांचे कल्याण होत नाही तरी पण मी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या त्या देवतेकडेच जाऊ देतो. तर मग जे माझ्याविषयी श्रद्धा प्रेम ठेवतात, आपले कल्याण करून घेऊ इच्छितात, त्यांची श्रद्धा मी माझ्याविषयी कशी दृढ करणार नाही? अर्थात अवश्य करेन, कारण मी प्राणीमात्राचा सुहृद आहे. अशा प्रकारे आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.